नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आरचं म्हणजेच शासन निर्णयाचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हे सगळं मार्च 2026 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवर आधारित आहे. आता सरकारी कागदपत्रे वाचायला थोडी किचकट वाटू शकतात, पण आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजाची अगदी सोप्या, स्पष्ट आणि रंजक शब्दांत उकल करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. हे पूर्ण विश्लेषण आपण अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने 4 मुख्य टप्प्यांत समजून घेणार आहोत. मार्चचं संकट, जाहीर झालेला मदत पॅकेज, निधी वितरणाचे नियम आणि शेवटी नुकसान नेमकं कुठे झालंय त्याची आकडेवारी. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. मार्च 2026 मध्ये आलेलं अवकाळी पावसाचं ते अस्मानी संकट. 1,67,595 हा आकडा नीट लक्षात घ्या. ही फक्त कागदावरची एखादी नोंद नाहीये, तर हे वास्तव आहे. राज्यभरातल्या ज्या शेतकरी बांधवांना ह्या अवकाळी पावसाचा थेट आणि भयंकर फटका बसलाय त्यांची ही एकूण संख्या आहे. संकटाची भीषणता यावरूनच लक्षात येते. आणि आता नुकसानीची भौगोलिक व्याप्ती पहा. तब्बल 93,847 हेक्टरहून अधिक शेतजमीन या एकाच हवामानाच्या प्रकोपामुळे बाधित झालीय. म्हणजे विचार करा, हजारो एकरांवरची उभी पिके अक्षरशः मातीमोल झाली. हे कृषी क्षेत्रावर ओढवलेलं इतकं मोठं संकट होतं की तिथे तातडीने सरकारी हस्तक्षेपाची अत्यंत आवश्यकता होती. आता या जी.आरमध्ये एक शब्द वारंवार येतो, निविष्ठा अनुदान किंवा इनपुट सबसिडी. हे म्हणजे नेमकं काय? तर हा काही असाच वाटलेला पैसा नाहीये. एवढ्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्याला पुढच्या हंगामासाठी बियाणे आणि खते घेण्यासाठी पुन्हा उभं राहावं लागतं. त्यासाठी दिला जाणारा हा एक भक्कम आर्थिक आधार आहे. एका हंगामात एकदाच ही मदत दिली जाते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या संकटावर उपाय म्हणून सरकारने जाहीर केलेलं अधिकृत मदत पॅकेज. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तब्बल 164,83,44,000 रुपये. 18 मे 2026च्या या जी.आरनुसार एवढा मोठा निधी अधिकृतपणे मंजूर झालाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी उचललेलं हे एक फार महत्त्वाचं पाऊल आहे. पण इथे एक प्रश्न पडतो की हा पैसा येतो कुठून? तर हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRFच्या अतिशय कडक निकषांखाली मंजूर झालाय. 2014 मध्ये राज्याने एक विशेष धोरण आणलं होतं, जेणेकरून केंद्राच्या नेहमीच्या निकषांत न बसणाऱ्या अवकाळी पाऊस किंवा वीज कोसळणे यांसारख्या स्थानिक आपत्तींनाही यातून मदत देता येईल. तिसरा टप्पा पाहूया, निधी वितरणाचे नियम. कारण एवढा मोठा निधी योग्य हातात पडणं गरजेचं आहे. कोणताही गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रशासनाने नियम अगदी स्पष्ट आणि कडक ठेवले आहेत. ही मदत एका हंगामात फक्त एकदाच मिळेल. एकाच शेतकऱ्याला दुबार मदत मिळणार नाही याची पूर्ण काळजी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावीच लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, पारदर्शकतेसाठी वाटप झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करणं बंधनकारक केलं आहे. आता प्रत्यक्ष पैसे कसे पोहोचतील ते पाहूया. याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सिस्टमॅटिक आहे. आधी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करायची. मग ती सगळी माहिती संगणक प्रणालीवर काळजीपूर्वक भरायची. आणि शेवटी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीचा वापर करून हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. या संपूर्ण जी.आरमधला हा सर्वात भारी आणि दिलासादायक मुद्दा आहे. परिच्छेद 5 मध्ये बँकांना सक्त ताकीद दिलीये की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेली ही मदतीची रक्कम त्यांनी कोणत्याही जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी वळती करू नये. नागरिकांसाठी हे एक प्रचंड मोठं संरक्षण आहे. हा पैसा त्यांच्या भविष्यातील पिकासाठी आहे, जुनी देणी फेडण्यासाठी नाही, हे शासनाने अगदी स्पष्ट केलंय. चला आता शेवटच्या आणि सर्वात रंजक भागाकडे वळूया, नुकसानीचा भौगोलिक प्रभाव आणि त्याची आकडेवारी. या तक्त्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नाशिक या 6 प्रमुख विभागांची आकडेवारी आहे. बाधित शेतकरी आणि त्यांना मिळालेला निधी यांच्यावर फक्त एक नजर टाकली तरी एक प्रचंड मोठी तफावत सहज दिसून येते. आता या चार्टमधली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकट्या नाशिक विभागाचा स्तंभ पहा. तब्बल 145.87 कोटी रुपये.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे विभागाच्या 10.52 कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावरील छत्रपती संभाजीनगरच्या 6.82 कोटींच्या तुलनेत हा आकडा कितीतरी पटीने मोठा आहे. नाशिकचा बार इतर सगळ्या स्तंभांना पूर्णपणे झाकून टाकतोय. हेच प्रमाण टक्केवारीत पाहिलं तर चित्र अधिकच स्पष्ट होतं. संपूर्ण राज्याला मिळालेल्या एकूण 164 कोटींच्या मदत निधीपैकी जवळपास 90% म्हणजे अचूक सांगायचं तर तब्बल 88.5% निधी फक्त आणि फक्त एकाच विभागाला गेलाय आणि तो म्हणजे नाशिक. यावरून हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं की हा आकड्यांचा खेळ किती भयंकर आहे. एका बाजूला एकट्या नाशिक विभागात 1,46,000हून अधिक शेतकरी बाधित आहेत आणि राज्याचे उरलेले सगळे 5 विभाग एकत्र केले तरी तो आकडा फक्त 21,000 भरतोय. याचा सरळ अर्थ असा की मार्चमधला तो अवकाळी पाऊस ही काही राज्यव्यापी आपत्ती नव्हती, तर ती नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि स्वतः नाशिक या जिल्ह्यांवर कोसळलेली अतिकेंद्रित भयंकर मोठी स्थानिक आपत्ती होती. आता या सगळ्या विश्लेषणानंतर एक अतिशय गंभीर विचार समोर येतो. हवामान बदलामुळे आता एकाच विशिष्ट भागाला असा जबरदस्त आणि अतिकेंद्रित फटका बसताना दिसतोय, जसं आपण नाशिकच्या बाबतीत पाहिलं. मग अशा अत्यंत असुरक्षित क्षेत्रांच्या आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आपली भविष्यातील कृषी धोरणे कशी असली पाहिजेत, पायाभूत सुविधा कशा बदलल्या पाहिजेत, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.